वेळामध्ये निकाल आपल्या हाती, बुके घेऊन नेते आता विधान भवनामध्ये दाखल झालेत। ज्यांना कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की आपला उमेदवार जिंकणार, तर त्या जिंकणाऱ्या उमेदवारांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी केली जात आहे। बुके घेऊन नेते आता विधान भवनामध्ये दाखल होत आहेत। काही वेळापूर्वीच दिलीप लांडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। काँग्रेसचे नेते त्यांच्याच पक्षाच्या काही संपर्कात नव्हते असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। त्यामुळे काही नेते बुके घेऊन आता विधान भवनात दाखल झाले आहेत। जिंकणाऱ्या उमेदवारांच्या स्वागताची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। पण हा विजय नेमका कोणाच्या वाट्याला येणार त्याची आकडेमोड थोड्याच वेळात आपल्याला स्क्रीनवर दिसेल। पसंतीची मतं मोजण्याला आता सुरुवात झालेली आहे। 23 मतांचा कोटा आवश्यक आहे विजयासाठी। तर परिषद निवडणुकीमध्ये कोण जिंकणार, कोण पडणार, थोड्याच वेळामध्ये कळणार। मतमोजणीची सगळी प्रक्रिया, पसंतीची मतं ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात निकाल हाती येण्यासही सुरुवात होईल। तर 25 मतपत्रिकेचे 11 गठ्ठे करण्यात आलेले आहेत। तर आधी बाद मतही तपासली जातील। ह्या मतांचा आकडा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असेल। मतमोजणीची सगळी प्रक्रिया आहे। सुरुवातीला बाद मतं तपासली जातील आणि मतमोजणीच्या सोयीसाठी 25 मतपत्रिकेचे 11 गठ्ठे करण्यात आले। एक एक गठ्ठातली मतं ही आधी मोजली जातील आणि ती आकडेवारी त्यानंतर आपल्या समोर येईल। तर मतमोजणीमधली प्रत्येक बातमी जी आहे ती आम्ही आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। पसंतीची मतं आता ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये निकाल आपल्या हाती आणि सगळ्यात पहिला निकाल TV9 मराठीवरच आपण पाहणार आहोत। संपूर्ण स्क्रीनवर आपल्याला प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळालेली आहेत, पहिल्या पसंतीची किती मतं आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी कळणार आहे आणि त्यानुसार तो उमेदवार विजयी झाला का हे सुद्धा आपल्याला आपल्या संपूर्ण स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहे। पहिल्या पसंतीच्या मतांबरोबरच दुसऱ्या पसंतीची मतं नेमकी कोणाला मिळतात यावर सुद्धा अनेक गणित अवलंबून आहे, अनेकांचे विजय अवलंबून आहेत। त्यामुळे पसंतीची मतं आता ट्रेमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला एकूण 6 मतांची गरज आहे, तर दुसरीकडे शिवसेना मिलिंद नार्वेकर यांना 8 मतांची गरज आहे आणि हेच गणित ते कसं साधतात यावर त्यांचा विजय अवलंबून आहे। आणि त्याचबरोबर पराभव नेमका कोणाच्या वाट्याला येतो ते सुद्धा बघावं लागेल। एकूण जागा आहेत 11, उमेदवार आहेत 12 आणि आता बाद मतं पहिल्यांदा तपासली जात आहेत आणि ती बाजूला काढली जात आहेत। यासाठी 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे करण्यात आलेत। या 11 गठ्ठ्यांमधून बाद मतं सुरुवातीला बाजूला केली जातील आणि त्यानंतर पसंतीची मतं ही एका ट्रेमध्ये टाकली जात आहेत। त्यामुळे ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये निकाल देखील आपल्या समोर येईल। भाजपचे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मोठे चेहरे पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि आपण आघाडी आणि युतीचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत, तर महायुतीचे 9 उमेदवार या रिंगणात आहेत। जागा आहेत एकूण 11 आणि एकूण उमेदवारांचा आकडा होतोय तो म्हणजे 12 आणि कोटा आहे विजयासाठीचा तो म्हणजे 23चा। त्यामुळे छोटे पक्ष, अपक्ष सुद्धा यामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात। तर अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात। 11 जागा आणि 12 उमेदवार, त्यामुळे धाकधूक वाढलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीची देखील।